ठाण्यातील गृहसंकुलाजवळ बिबट्या, चित्रीकरण कॅमेऱ्यात कैद. वनविभाग पोलीस पथक घटनास्थळी दाखल. ठाण्यातील पोखरण 2 परिसरातील एका गृहसंकुलाजवळ बिबट्या दिसल्याचं काही रहिवाशांनी चित्रीकरण केलंय, ज्यामुळे वनविभागानं दक्षता वाढवली असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा आहे. विशेषतः येऊर जंगलाच्या जवळ असलेल्या या भागात यापूर्वीही बिबट्या दिसल्याच्या घटना घडल्या आहेत. वनविभागानं कॅमेरा ट्रॅप लावलेले आहेत आणि नागरिकांना घाबरून न जाता बिबट्या दिसल्यास वनविभागाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आलं आहे. ऍक्च्युली कोणीतरी व्हिडिओ व्हायरल केलं होतं. तो व्हिडिओ पोलीस स्टेशनला गेला होता, वर्तक नगर पोलीस स्टेशन, आणि त्या वर्तक नगर पोलीस स्टेशनने आम्हाला कळवलं होतं. आम्ही तिथे जागेवरती आलो. तो व्हिडिओ आम्ही बघितला. जो परिसर आहे तो इथलाच आहे, आणि परंतु आम्हाला काय लेपड कुठे दिसला नाही. तो व्हिडिओ कधीचं होतं, मला वाटतं साधारण सकाळीचं होतं असं म्हणणं आहे. पण तिथून आम्ही आणि पोलीस डिपार्टमेंट इथे सगळं जे काही SOP प्रमाणे आम्हाला कारवाई करायची आहेत, आणि संध्याकाळी आम्ही त्या सोसायटीचं अवेअरनेस प्रोग्राम पण घेतलं की लेपड आल्यानंतर काय करायचं, काय नाही करायचं, आणि ते सगळं तसं केलं. आणि आम्ही आमची कारवाई सुरू केलेली आहे, आणि आमचा स्टाफ इथे आहे. सकाळपासून आम्ही इथेच आहे. पोलीस डिपार्टमेंट, वर्तकनगर पोलीस स्टेशनचे पण स्टाफ आहे इथे, त्यामुळे आमची कारवाई चालू आहे. किती कॅमेरा लावण्यात आलेला? प्राथमिकदृष्ट्या आता काय सेफ्टीच्या दृष्टीने तर आम्ही तिथे ट्रॅप कॅमेरे वगैरे आहेत ते लावलेले आहेत, जेणेकरून जो एरिया एकदम एकांत आहे, अबँडमेंट एरिया आहे, तिथे आपण ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत. आणि ते सकाळी आम्हाला त्याच्यामध्ये काय असेल तर ते कॅप्चर होऊन आम्ही ते नंतर कम्प्युटर लावून ते बघणार आहे की ते संध्याकाळी काय दिसतो वगैरे. तर वन विभागासोबत कोण कोण या ठिकाणी या संपूर्ण? वन विभागाबरोबर आमचा पूर्ण स्टाफ आहे ठाण्याचं, आणि पोलीसचा स्टाफ आहे, आणि एक NGO आहे WWE म्हणून. सर, व्हिडिओ बघून असं वाटतं का बिबट्याच आहे तो? आता व्हिडिओ फारच लांबचा आहे, त्याच्यामुळे काही समजत नाही, परंतु प्रिकॉशन घेणं, इकडे त्या सोसायटीच्या लोकांचं काळजी घेणं, त्यासाठी वन विभागाचं कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही इथे सगळं आमचं जे काही कारवाई करायची आहे, जे काही प्रिकॉशन घ्यायचे, त्यासाठी आम्ही इथे आहे. जसं मीरा भाईंदर मध्ये पण बिल्डिंग जसं ती घटना घडली तशी घडायला नको. लोकांना तेच आम्ही इथे अवेअरनेसचं संध्याकाळी 7:30 वाजता कार्यक्रम घेतले. सगळे लोक तिथे आली होती, त्यांना आम्ही सांगितलेलं काय काळजी घ्यायची, त्याप्रमाणे त्यांचं पण सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. सर, आपलं नाव? नरेंद्र मोटे, मी रेंज फॉरेस्ट ऑफिसर ठाणे. अच्छा, छोटा सा हिंदी में जाना। ये जो वीडियो वायरल हुआ था दोपहर को, वो पुलिस स्टेशन, वर्तकनगर पुलिस स्टेशन ने हमको इंतबाह किया था। उस वजह से हम लोग इधर जगह पे आए। जगह पे आने के बाद जो कुछ कार्रवाई करनी है वो हम लोग ने अभी चालू की है। सुबह से हम लोग, दोपहर से हम लोग, हमारा स्टाफ इधर है, और शाम को हम लोग ने इस सोसाइटी का जो कॉस्मोस सोसाइटी है उनका हम लोग ने अवेयरनेस प्रोग्राम लिया। जो लेपर्ड आने के बाद क्या प्रिकॉशन लेना है क्या नहीं, उस हिसाब से उनको हमने बताया। उनका भी सहकार्य हमको मिला, तो एक आगे बढ़ सकता है। अच्छा, मतलब जो कुछ होने वाले वो घटना घड़ी। सेफ्टी के लिए क्या क्या किया? सेफ्टी के लिए हम लोग ने अभी इधर जो अमेंडमेंट एरिया है वहाँ पे ट्रैप कैमरे वगैरह लगाए हैं, और हमारा स्टाफ भी है यहाँ पे। तो हिसाब से अभी कल जो कैमरे में जो कैप्चर होगा उस हिसाब से आगे हम लोग हमारी कार्रवाई बढ़ाएंगे। कौन कौन सी संस्था तो नहीं है, फॉरेस्ट डिपार्टमेंट है, पुलिस डिपार्टमेंट वर्तकनगर पुलिस स्टेशन से है, और WWE करके जो ठाणे की जो लोकल संस्था है वो। मीरा भाईंदर में भी इस तरह बिल्डिंग में जब दिखा था, उसको देख के ही कुछ अनुचित प्रकार नहीं अपना होने चाहिए, इसलिए हम लोग ने ये प्रिकॉशन लिए हैं। लोकनायक न्यूज